अरे आपल्या मंडळातल्या पोरांनी कसला गणपती ठरवलाय, चला चला बघूया. चला चला. अहो दादा, ही मूर्ती आमच्याच मंडळाची आहे काय? होय होय, हीच तुमच्या मंडळाची मूर्ती. मस्त आहे ना? छान आहे, छान आहे, छान आहे. गणपती बाप्पा मोरया. अहो, ही कुठल्या मंडळाची मूर्ती? दादा, तुमच्या मंडळाच्या समोरचं मंडळ आहे ना, त्यांची आहे ही मूर्ती. एवढी मोठी? ही आपल्या मंडळाची एवढी मूर्ती लहान. दादा, किती पण खर्च होऊ दे, मोठीच मूर्ती घ्यायची. दादा, आपलं मंडळ पण काही कमी आहे का? होय होय. हो दादा, असं करा, ही मूर्ती काय आम्हाला नको, आम्हाला पण ना मोठीच मूर्ती बुक करा. हीच मूर्ती बुक करा. दादा, एक सांगू का, पण वाईट वाटून घेऊ नका. हा गणेशोत्सवाचा जो सण आहे तो लोकमान्य टिळक ह्याच्यासाठी सुरू केला होता का हो, की ह्याची मूर्ती लहान त्याची मूर्ती मोठी? हा काही स्पर्धेचा सण नाही हो. अहो दादा, मूर्ती लहान असो वा मोठी असो, आपली बाप्पावरची श्रद्धा महत्वाची आहे. आणि हो, तुम्हाला मंडळच मोठं करायचंय ना, मग मोठा उपक्रम राबवा. समाजाचा एकोपा दाखवणारा हा सण आहे, त्याला स्पर्धेचं रूप नका देऊ हो. शक्य झालं तर सर्व घटकांना एकत्र करून मोठ्या श्रद्धेनं आपल्या बाप्पाचं स्वागत करा ना. बघा, पटलं तर. आमचं चुकलंच बघा, या वर्षी ना आम्ही लहानच मूर्ती बसवू, पण मंडळामध्ये ना वेगवेगळे कार्यक्रम राबवू. बघा, बाप्पाची सुद्धा हीच इच्छा आहे. बोला गणपती बाप्पा.